नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनल गाव तिथे वस्ती। तर मित्रांनो, सगळ्यांची कमेंट आलती आपल्याला की दादा तुम्ही सध्या शाळेच्या मुलांच्या सध्या परिस्थितीवर एक व्हिडिओ बनवा। तर मित्रांनो, आज आपण त्याच्यावर ब्लॉग बनवला आहे मित्रांनो। तर मित्रांनो, या तुम्हाला शाळा दाखवतो मित्रांनो। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता ही आहे आमच्या गावातली नवीन जिल्हा परिषद शाळा। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता ही आमच्या गावातली जिल्हा परिषद शाळा। आणि मित्रांनो, आता सध्याची परिस्थिती पाहता मित्रांनो, आता गावातल्या ह्या जिल्हा परिषद दुर्मिळ होत चाललेल्या आहेत मित्रांनो। आणि ह्या दुसऱ्या इंग्लिश शाळामुळे मित्रांनो ही शाळा बंद पडण्यात येत आहे। तर मित्रांनो, सगळ्यांना कळकळीची विनंती की मित्रांनो, जिल्हा परिषद शाळामध्ये सर्व लेकरांना मित्रांनो हे करा आणि इंग्लिश शाळेत घालू नका मित्रांनो। तर पाहू शकतात मित्रांनो, तुम्ही शाळा पाहू शकता तिथं। कॅमेरामन करण खंडागळे सर मित्रांनो पाहू शकतात, हे आमच्या शाळेच्या परिसरातलं ग्राउंड मित्रांनो तुम्ही पाहू शकतात, एकदा बघून घ्या तुम्ही। आणि मित्रांनो, हे तेच ग्राउंड आहे मित्रांनो जिथं आम्ही मित्रांनो गोट्या इट दांडू मित्रांनो असे बरेचसे खेळ, कबड्डी खो खो मित्रांनो बरेचसे खेळ खेळले। आणि मित्रांनो, या इंग्लिश शाळामुळे मित्रांनो हे खेळ मित्रांनो दुर्मिळ होत चाललेले आहेत। तरी मित्रांनो, माझी कळकळीची विनंती की जिल्हा परिषद शाळामध्ये मित्रांनो आपल्या मुलांना घाला आणि इंग्लिश स्कूल मध्ये मित्रांनो थोडं कमी करा मित्रांनो। सध्या या वाक्याचा मित्रांनो तुम्हाला संपूर्ण अर्थ सांगतो मित्रांनो। हे वाक्य आहे, दिवा बरोबर पंथीला जपा। तर मित्रांनो, सध्या दिवा तर आहे पण पंथी नाही मित्रांनो। कारण की सध्या शाळामध्ये मित्रांनो, शाळा तर जागची जागा आहे पण शाळामध्ये मुलं नाहीत मित्रांनो। कारण की याचं कारण आहे मित्रांनो इंग्लिश स्कूल शाळा मित्रांनो। तुम्ही या, तुम्हाला शाळा दाखवतो मित्रांनो मी। कॅमेरामन करण खंडागळे सर। तर मित्रांनो पाहू शकतात ही आमच्या गावातली शाळा। आणि मित्रांनो, सध्याच्याला ही शाळामध्ये मित्रांनो सध्या मुलं नाहीत जास्त आणि हे दुर्मिळ होत चाललेलं आहे मित्रांनो। याला रोखून याचं कारण मित्रांनो आपणच आहात मित्रांनो। आपण आपल्या मुलांना इंग्लिश स्कूल शाळामध्ये मित्रांनो टाकत आहात, त्याच्यामुळे ही शाळा मित्रांनो बंद पडण्याच्या मार्गास आहे। तर मित्रांनो, माझी सगळ्यांना कळकळीची विनंती परत एकदा की मित्रांनो आपल्या मुलांना प्राथमिक शाळेत गावातल्या मित्रांनो घालत जा मित्रांनो। तुम्ही या, तुम्हाला दाखवतो आमच्या गावातली शाळा। तर मित्रांनो, ही आहे आमच्या गावातली जुनी शाळा मित्रांनो, तुम्ही पाहू शकतात। मित्रांनो, आम्ही जेव्हा लहान होतात मित्रांनो तेव्हा मित्रांनो आम्हाला 4च बिस्किट मिळायचे या शाळेमध्ये। तुम्ही पाहू शकतात मित्रांनो शाळा, तर 4च बिस्किट मिळायचे पण मित्रांनो ते खूप आम्ही आनंदाने खात होतात। पण आता मित्रांनो खूप पैसे आहेत पण मित्रांनो तो आनंद आता सध्या आमच्या ह्याच्यामध्ये नाही। तर मित्रांनो, माझी फक्त सगळ्यांना एकच विनंती की आपल्या मुलांना चांगलं शिक्षण द्या मित्रांनो। प्राथमिक शाळा इतकं चांगलं शिक्षण आहे मित्रांनो। व्हिडिओचा उद्देशच तेव्हा आहे मित्रांनो। तर माझी कळकळीची विनंती आहे मित्रांनो। हे आहे आमच्या जिल्हा परिषद शाळेचं मित्रांनो किचन। आणि मित्रांनो तुम्ही मेनू पाहू शकतात, हे मेनू पाहू शकतात मित्रांनो, हे जेवणाचा मेनू आहे। आणि मित्रांनो तुम्ही पाहू शकतात हे आमच्या गावातली जिल्हा परिषद शाळा। आणि मित्रांनो, उद्याच्या आपण गावातल्या बामणाच्या वाड्याचा मित्रांनो व्हिडिओ बनवणार आहे, रहस्यमय वाडा आहे मित्रांनो। तर त्यासाठी मित्रांनो सगळ्यांनी फॉलो करून ठेवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।